जनतेला या बाजारातून मुक्त करण्यासाठी, कारण हा एक रोड होता, त्या प्रमुख गावात जाणारा हा प्रमुख रस्ता आणि त्या रस्त्यावर आम्हाला बाजार भरवावा लागायचा। त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे तळ्यामधील जो काही तलाव सुशोभीकरणाचं काम चालू होतं, त्यामुळे या ठिकाणी बाजार भरवण्यासाठी जागा अपुरी पडत होती। त्या कारणाने आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर बाजार भरवला। याची अडचण सर्व नागरिकांना झाली, त्याबद्दल पहिल्या प्रथम मी अर्धापूर शहरातील सर्व नागरिकांचे या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की आमच्यामुळे थोडासा त्यांना या विकास कामामुळे त्रास झाला, पण तरी पण या ठिकाणी बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी आम्हाला मदत करून हा बाजार या ठिकाणी मधामध्ये आणून काही व्यापाऱ्यांनी त्यासाठी आम्हाला मदतसुद्धा केली। आणि आमच्या सर्व नगरपंचायतचे नगरसेवक, विशेषतः आमचे मुख्याधिकारी सर यांची, सगळ्या जनतेची यांना बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की रस्त्यावर येण्या जाण्यासाठी जे काही वाहने आहेत त्यांना जाण्यासाठी खूप अडचण होत होती आणि बाजारसुद्धा त्याच ठिकाणी भरलेला असायचा। त्यामुळे काही वेळेस अडचणीचा सामना करावा लागला, पण ती अडचण आता बऱ्याच प्रमाणात आम्ही दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। त्यासाठी आमचे मुख्याधिकारी शैलेशजी फडसे सर, आमचे सर्व नगरसेवक, आमचे लोकप्रिय नगरसेवक सोनाजीराव सरोदे, प्रवीणरावजी देशमुख साहेब, हे सर्व आमचे नगरसेवक त्या कामी आमच्या याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो। आणि आमची मागणी नगरसेवकासह नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांना मागणी राहायची की बाजारसाठी एक चांगली जागा किंवा बाजारसाठी आम्हाला त्या ठिकाणी एक चांगलं नियोजन आपण नगरपंचायततर्फे करावं, असे आमची मागणी होती। पण काम चालू असतानाच्या कारणाने त्या ठिकाणी आज बऱ्यापैकी सगळ्यांच्या मागणीनुसार आज आम्ही या ठिकाणी बाजार भरविण्यामध्ये यशस्वी झालो। त्यामध्ये आमच्या नगरपंचायतचे सर्व कर्मचारी यांनी सुद्धा खूप मेहनत केली। पण माझी जनतेला एक विनंती आहे की आपण प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासनाला अर्ज देऊन किंवा नगरपंचायत प्रशासनाने प्रत्येक वेळेस या ठिकाणी बाजार भरवणे किंवा त्या कामी जे कर्मचारी आहेत त्या कामी लावणे हे शक्य नाही। तर ही जबाबदारी आपल्या सगळ्या नागरिकांची। आपण पत्रकार असतील, नागरिक असतील, सर्वांनी आपली जिम्मेदारी घेऊन बाजार या ठिकाणी भरावा। कोणी जर अवांतर त्या ठिकाणी मोटरसायकल नेत असेल किंवा एखादा गाडा मध्यंतरी रस्त्यामध्ये उभा राहत असेल तर आपण त्या ठिकाणी त्यांना विनंती करून किंवा त्यांना चोख सांगून आपण त्या ठिकाणी त्यांची जी जागा बाजारसाठी दिलेली आहे त्या जागेमध्ये बसण्यासाठी आपण परावृत्त करावं। काही जे व्यापारी आहेत त्यांना आम्ही त्या पद्धतीनं सांगून, बरेच वेळेस सांगून सुद्धा काही व्यापारी हे त्याच ठिकाणी गाडा लावत असत, त्यांना आम्ही विनंती करून आज या ठिकाणी बाजार सुरळीत करण्याचा आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये याच ठिकाणी जे बाजार जास्त वेळ चालतो त्या कामी त्यांना लाईटची व्यवस्थासुद्धा करण्याचा आमचं एक उद्देश आहे आणि खाली पेवर ब्लॉकचं कामसुद्धा करण्याचा उद्देश आहे। या बाजारसाठी जे जे काही लागते ते करण्याचा आमचा पाठपुरावा करून साहेबाकडे विनंती करून ते काम करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे। या कामी आम्ही प्रयत्न करत आहोत। एक सुंदर शहर करण्याचा आमचा उद्देश आहे। आजचा जर बाजार बघितला आपण तर नांदेड सिटीसारखा एक ठिकाणी आपल्याला बाजार दिसतो। आपण जर अशाच पद्धतीनं प्रत्येकांनी जर सहकार्य केलं तर हे काम काय अवघड नाही। प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून, शहराविषयी आपलं प्रेम ओळखून आपलं शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी आणि आपल्या शेतकऱ्यांना बाजाराच्या माध्यमातून एक चांगला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि त्या कामे आपण सगळे पळावेत एवढंच या प्रसंगी विनंती करतो। विशेषतः आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आपण या कामी आपण सुद्धा आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून किंवा आपल्या जे सर्व पत्रकार बंधू आहेत त्यांना सुद्धा आपण एक विनंती या माध्यमातून करतो की आपण जे काही असे कामं चांगले होतात त्या कामी आपण सुद्धा त्यांची प्रसिद्धी करावी आणि प्रशासनाचे असतील किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपंचायतचे कर्मचारी असतील यांना सुद्धा आपण यांची प्रशंसा करावी। या कामी त्यांनी सुद्धा खूप धडपडीने, मेहनतीने हा बाजार इकडे आणण्यामध्ये सगळ्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे। मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांचे या ठिकाणी काही दिवस आपल्यासाठी अडचण झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये इथं सुद्धा जे काही आपल्याला सुविधा पुरवता येतील ते पुरवण्याचा आमचा मानस आम्ही ठेवील। अशाच पद्धतीने बाजार चांगल्या पद्धतीने करण्याचा एक उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करू। एवढंच येतो आणि थांबतो। गेल्या अनेक वर्षापासून या अर्धापूरचा बाजार पहिले तळ्यात भरत होता, नंतर काही कारणास्तव ते मेन रोडवर आला। मेन रोडवर आल्यानं
पूर्ण गावालाच व बाहेरगावी लोकांना पाहुण्यांना यायचं म्हणलं तर गावात बरेच अडचणी व्हायची. त्या अडचणीला मात करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन या दोघांनी मिळून नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. हा बाजार तळ्यामध्ये शिफ्ट केलेला आहे सध्या तात्पुरता. अजून तळ्यात बरंच काम व्हायचं राहिलेलं आहे. तळ्यामध्ये पेवळच आहे, लाईटची व्यवस्था करण्याची आहे आणि कोणताही पाहुणा काही कार्यक्रम म्हणलं की शुक्रवारी ठेवायचं म्हणलं की अडचणीचंच व्हायचं. पण आज पहिला दिवस नवीन वर्षाचा शुक्रवारचा, पण आज जितका रस्ता मोकळा झाला सगळे लोक काय चांगलं काम झालं म्हणाले. याबद्दल नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं व पोलीस प्रशासन वतीनं जे जनतेला आतापर्यंत जे त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो व इथून येणारे पूर्ण बाजार तळ्यात जसे भरतील याची दक्षता घेऊ आणि लोकांना त्रास होणार नाही ही दक्षता घेऊ. आणि येणाऱ्या बाजाराला येणाऱ्या काही गाड्या असतील, वाहन असतील व तसेच व्यापाऱ्यांनाही एक विनंती आहे, आपण शिस्तीचं पालन करावं आणि बाजाराला जे वाहनधारक गाड्या घेऊन येत आहेत त्यांनीही पार्किंगची व्यवस्था आहे, पार्किंग बरोबर करावी, आडव्या तिवड्या रस्त्यामध्ये लावू नाही, येणाऱ्या जाणाऱ्याला अडचण होणार नाही याची त्या लोकांनी दक्षता घ्यावी. हा बाजार आताच म्हणले तसं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यातला अर्धापूरचा बाजार सर्वात मोठा आहे. या बाजारची शान ही अशीच अबाधित बाजार राहायला पाहिजे. याच्यासाठी सगळ्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, गावातील लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. तसेच येणाऱ्या आजूबाजूच्या खेड्याच्या गोरगरीब जनतेसाठी हा बाजार म्हणजे त्याच्या आर्थिक बजेटला कमी पैशामध्ये कसं माल भेटेल या हिशोबाने हे बाजारची व्यवस्था केलेली आहे. आणि बाजार नाही भरला तर आर्थिक झळ त्या गरीब लोकांना दुकानावर ज्या 4 पैशांना माग लागतील त्या कारणाने हा बाजार आहे. या बाजाराची अशीच प्रगती हो आणि सर्वांनी असंच सहकार्य करावं ही या प्रशासनाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. तर या ठिकाणी असं सांगू इच्छितो की हा भाग महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा हा बालेकिल्ला आहे आणि त्यांच्या माध्यमातून तलावाचं सुशोभीकरण होत होतं आणि त्यामुळं तेथील जो बाजार आहे तो मुख्य अर्धापूर शहरामध्ये प्रवेश होत असलेल्या रस्त्यावर भरत होता. यामुळं या भागामध्ये गावात जाणाऱ्या येणाऱ्या रुग्णांना, नागरिकांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना फार मोठा याचा त्रास होत होता आणि या बाजारामुळं नेहमीच काही ना काहीतरी गावामध्ये वाद, तंटे अशा अनेक गोष्टी घडायच्या. त्यामुळं याचा निश्चित पोलीस प्रशासनावर, नगरपंचायत प्रशासनावर ताण यायचा आणि यामुळं हा बाजार कुठंतरी स्थलांतरित व्हायला पाहिजे होता. अर्धापूरचा जो आठवडी बाजार आहे हा बाजार मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बैलांचा बाजार असेल, शेळींचा असेल, असे भाजीपाला असेल, हा मराठवाड्यामध्ये फार मोठा या ठिकाणी व्यापार होतो. शेतकऱ्याला आर्थिक चालना मिळते, व्यापाऱ्यांना या ठिकाणी येऊन व्यापार करण्यास एक फार मोठी संधी मिळते आणि त्यामुळे त्यांची आर्थिक घडी खूप छान बसते. परंतु हे सर्व होत असताना हा बाजार रस्त्यावर असल्यामुळं नागरिकांच्या खूप हाल अपेष्टा व्हायच्या. त्यामुळं हा बाजार स्थलांतरित झालेला आहे. नगरपंचायत प्रशासनाने खूप चांगलं काम केलं. खरं तर त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांनी या नवीन वर्षामध्ये हा बाजार अर्धापूर तलावाच्या ठिकाणी जो मूळ बाजार भरत होता त्या ठिकाणी त्यांनी या आजपासून सुरुवात केली. पोलीस प्रशासनाने सुद्धा खूप छान त्यांना मदत केली. मी त्याबद्दल अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे साहेब, त्याचबरोबर नगरपंचायतचे शैलेशजी फडसे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सोनाजी सरोदे साहेब किंवा यांची सर्व टीम यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाचे कर्मचारी यांना देखील खूप त्रास व्हायचा हे सर्व करत असताना. लोकांच्या प्रश्नांना किंवा लोकांना तोंड द्यावं लागायचं. आजपासून त्यांनीही या कामामधून थोडंसं एक विसावा घेतलेला आहे. मी सर्वांचेच या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि परत हा बाजार इकडे येणार नाही याची काळजी नगरपंचायत प्रशासन यांनी घ्यावी अशा प्रकारची मी विनंती त्यांनाही करतो. धन्यवाद. लोकप्रिय नगरसेवक सोनाजीराव सरोदे, बाजारच्या जागी शिफ्ट केला त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? आमच्या अर्धापूर येथील नगरपंचायत नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी नव्या वर्षाचं आम्हाला एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे आणि मुख्य रस्त्यावर जे बाजार भरत होता याच्यामुळं लोकांनी, नागरिकांनी
ते याचा श्वास सोडलेला आहे. दमकोंडीचा लोकांच्या दमकोंडी होत होती, ते मोकळं झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यानं खूप प्रयत्न केला. शिवसाहेबाशी आमचे वाद व्हायचे की बाजार तळ्यामध्ये न्या. अर्धापूर बाजार असा आहे, जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा बाजार आहे. रात्री 10पर्यंत चालतं आहे आणि सर्वसामान्य नागरिक किंवा हार्टचे पेशंट, डिलिव्हरीच्या महिला यांच्यासाठी एकदम त्रासदायक होतं. या नव्या वर्षी 2025मध्ये शिवसाहेब नगराध्यक्ष, लोकप्रिय नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी चांगलं जिम्मेदारी समजून त्या पाठीमागं लागून शिवसाहेबाचा पिछा करून हा बाजार पूर्वी जागेवर नेलेला आहे. आणि हा कायम स्वरूपी तिथं राहावा, या मेन रस्त्यावर येऊ नये हीच प्रशासनाला विनंती आहे. आता पोलीस आम्हाला मदत करीत नाहीत. पोलीसवाले म्हणायचे की बस नगरपंचायतचं काम आहे, तर कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा जिम्मेदार कोण आहे? त्यासाठी जे शिवसाहेबांनी आणि अध्यक्ष साहेबांनी पुढाकार घेऊन हा आजचे बाजार मोठ्या दृढ निश्चयानं तळ्यामध्ये नेला पूर्वीच्या ठिकाणी, त्याबद्दल त्यांचे आभार. व माननीय मुख्य अधिकारी, नगरपंचायतचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांचे मी मनस्वी आभार मानतो.